नमस्कार मंडळी, आज आपण ठाण्यामधील श्री सखी ठाणे प्रदर्शन पाहण्यासाठी जाणार आहोत। दिवाळी प्रदर्शन आहे हे। राम गणेश गडकरी रंगायतन महानगरपालिका ठाणे याच्या अगदी समोर म्हणजे अगदी समोरच हे श्री सखी प्रदर्शन आहे। तुम्ही पाहू शकता, पहा इथे श्री सखी प्रदर्शन लागलेलं आहे। 5 ते 12 तारखेपर्यंत आहे आणि सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे सिरॅमिकचे वास आहेत। ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये आहेत, खूप सुंदर दिसतात हे। प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा पाहाल ना तेव्हा ते तुम्हाला खूप आवडतील। इथे लाकडी फर्निचर आहे, पाहू शकता किती मोठे मोठे वास आहेत। लाकडी फर्निचर आहे, लाकडी झोपाळा आहे, सोफा सेट आहेत, खुर्च्या आहेत आणि क्रॉकरीचे काही सामान आहे। इथे भरपूर असं खचाखच भरलेलं प्रदर्शन आहे हे। इथून असं पुढे गेलं की किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू सुद्धा इथे आहेत। कढया, नंतर मोठे मोठे पातेले, बिडाचे तवे, वेगवेगळ्या साइजेसच्या कढया। इथे लाकडापासून बनवलेले छोटे छोटे शोपीस आहेत, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला आवड असेल तर तुम्ही इथून खरेदी करू शकता। आणि पितळाचे छान दिवे आहेत, घंट्या आहेत, ताट आहे, त्यानंतर मूर्त्या आहेत। मोठे मोठे मूर्त्या सुद्धा इथे आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील। गणपती, लक्ष्मी, सुंदर असं हे प्रदर्शन आहे। बघा, राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे। त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की रेडीमेड ब्लाउजेसचं दुकान आहे, त्यात साड्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। सुंदर सुंदर असं साड्यांचं कलेक्शन आहे इथे। त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की ज्वेलरीचं शॉप आहे। आपल्या सख्यांसाठी खूप सुंदर असं हे प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे। बघा, प्रत्येक प्रकारचं दागिना इथे आहे आणि खूप सुंदर आहे हे प्रदर्शन। कोकणचा स्वाद म्हणून एक स्टॉल आहे, तिथे तुम्हाला पहा जांभूळ चूर्ण सुद्धा मिळेल। त्यानंतर कुळीथ पीठ आहे, चकल्या आहेत, इथे लाकडी खेळणी तुम्हाला दिसतील। त्यानंतर इथलं एक शॉप आहे, इथे पारंपरिक असे आपल्याला कुर्ते पाहायला मिळतील। बॅग्सचं शॉप आहे, पर्सेस आहेत, छान अशा पर्सेस आहेत, तुम्ही पाहू शकता। बघा किती सुंदर असं कलेक्शन आहे त्यांचं। जवळून दाखवते तुम्हाला। त्यानंतर ड्रायफ्रूटचा स्टॉल सुद्धा इथे लावलेला आहे। मुखवास आहे इथे, पाचक गोळ्या आणि मुखवास आहे। खूप टेस्टी असे मुखवास आहेत इथे। आवळ्याची कॅन्डी सुद्धा आहे। कोल्हापूरचे मसाले इथे आहेत, लाल तिखट, हळद, त्यानंतर कारळाची चटणी, तीळ चटणी, शेंगदाणा चटणी, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लसूण चटणी, कुळथाचं पीठ आहे। सगळं एकदम गावरान पद्धतीने बनवलेलं आहे असं हे शॉप आहे। महिला बचत गटाचं शॉप आहे। जवसाची चटणी आहे, घाटी मसाला आहे आणि हे एक शॉप आहे, इथे पुरणपोळी ड्राईड फॉर्म मध्ये मिळेल आपल्याला। पुरण जे आहे ते ड्राईड फॉर्म मध्ये असणार आहे। बघा, पुरणाचं हे पाकिट आहे, हे ड्राईड पुरण आहे। यामध्ये थोडंसं पाणी घातलं की पुरण तयार। आणि हे आहे पावभाजीसाठीचा जो मसाला असतो तो आहे, यात सगळ्या भाज्या सुद्धा आहेत, यात थोडंसं पाणी घातलं की पावभाजी तयार असं हे आहे। वेगवेगळे मसाले सुद्धा आहेत आणि हे हँडलूमचं शॉप आहे।
त्यानंतर इथे भिंतीवर लावण्यासाठी वेगवेगळे आर्ट अँड क्राफ्टचं मटेरियल ठेवलेलं आहे. पाहू शकता किती सुंदर आहे हे. शुभ लाभ, त्यानंतर आईचं स्वयंपाकघर, बायकोच्या हातचा चहा, नवऱ्याच्या हातचा चहा, असं वेगळं वेगळं काही काही आहे इथे. सुंदर असं यांचं सुद्धा आर्टचं कलेक्शन आहे. मराठी महिने सुद्धा दिलेले आहेत, इथे दाखवलेले आहेत. इथे फराळ ठेवलेला आहे, चकल्या आहेत, चिवडा आहे, त्यानंतर आसन आहे देवाला बसण्यासाठी आणि तोरण आहे. पारंपरिक पद्धतीने असं तोरण बनवलेलं आहे. टोप्या ठेवलेल्या आहेत. सगळं हँडमेड आहे. पुन्हा एक ज्वेलरीचं शॉप आहे. दागिना हे शॉप आहे आणि खूप सुंदर आहे यांच्याकडे सगळी ज्वेलरी. यांच्याकडून हा पीस मी घेतलेला आहे, खरेदी केला आहे हा पीस. खूप सुंदरच कलेक्शन आहे यांच्याकडे. त्यानंतर इथून थोडंसं पुढे गेलं, पारंपरिक लहान मुलांचे कपडे आहेत. बघा किती सुंदर असे कपडे आहेत. खूप छान असं प्रदर्शन आहे. महिलांसाठी खास करून खूप काही आहे इथे. इथे बघा आणखी साड्यांचं आहे प्रदर्शन. भागलपुरी सिल्क साड्यांचं कलेक्शन आहे यांच्याकडे. सगळ्या सिल्क साड्या आहेत. भागलपुरी सिल्क आहे. खूप सुंदर आहेत या साड्या. नाशिकचा चिवडा आहे इथे. कुंदा आहे बेळगावचा. नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शेव आहेत. मुगाची शेव आहे, बाकरवडी आहे. भरपूर असं काही आहे इथे. अहो थोडंसं चाखून बघत होते आणि सगळं एकदम स्वादिष्ट असं आहे. त्यानंतर इथे रांगोळ्यांचे छापे आहेत. सुंदर अशा रांगोळ्या, रेडीमेड रांगोळ्या आहेत. त्यानंतर हे दिवे पहा, असे इलेक्ट्रिक दिवे आहेत हे. अगरबत्ती, परफ्यूम्स, अगरबत्ती स्टँड वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर छोटे छोटे दिवे हे आहे. लोणचे, इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे मिळतात. विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, विनेगर, इसेन्स आणि शुगर असे हे लोणचे आहेत. तर नक्की खरेदी करा, एक नंबर आहेत. खूप टेस्टी लोणचे होते ते. त्यानंतर इथे परत एक शॉप आहे. इथे ब्लाऊज आहेत, रेडीमेड ब्लाऊज आहे आणि अशा बॅग सुद्धा इथे ते विकतात. इथे आकाशकंदील लावलेले आहेत. सुंदर असे आकाशकंदील आणि बऱ्याच काही वस्तू इथे ठेवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे नॅचरल सोप आहे. हा साबण बघा, ॲलोवेराचा साबण आहे. त्यानंतर फेशियलसाठी किट आहे इथे. बेडशीट आहेत राजस्थानी, रजाया आहेत, कम्फर्टर आहे. खूप सुंदर असं यांचं सुद्धा कलेक्शन आहे, पाहू शकता तुम्ही. इथे पापड मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे पापड तुम्हाला इथे पाहायला मिळतील. हे आणखी एक कोलकाता हँडलूम साडीचं शॉप आहे. कोलकाताच्या हँडलूम साड्या इथे मिळतात. खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे सुद्धा. सगळं प्रदर्शनच खूप सुंदर होतं. इथे काळे मनुके विकले जातात. खूप टेस्टी आहेत हे मनुके सुद्धा. इथे आणखी एक साड्यांचं कलेक्शन दिसतं. त्यानंतर इथे असे टी शर्ट्स आहेत लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी. काही ना काही तरी मेसेज लिहिलेले टी शर्ट खूप मस्त वाटतात. त्यानंतर आम्ही घरी येणार होतो त्याआधी थोडीशी मॅगी खाल्ली. मॅगी खाऊन झाली की रोडवरती आम्हाला असे रांगोळीचे छापे दिसले. सुंदर असे रांगोळीचे छापे इथं आहेत. घरी आलो आणि हे बघा आता मी काय काय खरेदी केलं ते दाखवते. जास्त खरेदी केली नाही,
पण असे काही नॅपकिन्स घेतलेले आहेत. त्यानंतर कुशन कवर घेतलेत, कुशनसुद्धा घेतलेले आहेत. असे 2 कलरमध्ये कुशन कवर घेतलेत. त्यानंतर असा एक दिवा मला तिथे दिसला, तो खूप छान वाटतोय. दिवाळीसाठी हा दिवा मी घेतलेला आहे तिथून. नंतर लाह्या, बत्तासे आणि छोटी केरसुनी घेतलेली आहे दिवाळीच्या पूजेसाठी. काही पंत्या घेतल्यात, रंगीत पंत्या आहेत. सुंदर लाल रंग आणि सोनेरी रंगाने रंगवलेल्या पंत्या घेतलेल्या आहेत. अजूनही भरपूर खरेदी बाकी आहे, पण जे दिसलं ते मी घेतलं. आणि ह्या रांगोळ्या घेतल्यात वेगवेगळ्या कलरच्या. जिथे पण रांगोळ्या दिसतात मला त्या घ्याव्याशाच वाटतात, तर भरपूर अशा रांगोळ्या मी घेऊन ठेवलेल्या आहेत. आता इथे LED छोटे छोटे बल्ब्स घेतलेत मी. दिवे बघा सुंदर वाटतायत. असं छोटं मोठं घेतलं आहे बरंच काही. आणि हे रांगोळीचे छापे घेतलेले आहेत. त्यानंतर या सोप घेतल्यात श्री सखी प्रदर्शनामधून. तिथूनच हे रांगोळीचे मोल्ड्स आहेत, हे घेतलेले आहेत. आणि हे मला फ्री मिळालेले आहेत. मी एका ताईच्या शॉपमधून हे ज्वेलरी घेतलेली आहे, इमिटेशन ज्वेलरी. तर त्यावरती हे मला फ्री दिलेलं आहे, त्यांनी फ्री गिफ्ट आहे हे. बघा किती सुंदर अशी ही ज्वेलरी आहे. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते. खूप सुंदर आहे हे. याच्या सोबतच हे कानातले घेतलेले आहेत. त्यानंतर काही खाद्यपदार्थ सुद्धा घेतलेले आहेत. हा आहे आवळ्याची, ही आहे कँडी आवळ्याची. त्यानंतर हळद घेतली, गावरान हळद आहे, गावरान पद्धतीने पारंपरिक पद्धतीने बनवलेली हळद आहे. त्यानंतर बेडगी मिरची आहे, ही मिरची पावडर. बरंच काही मसाले तिथून घेतलेले आहेत. हे चकलीचं पाकिट घेतलेलं आहे, आहोंना आवडलं होतं म्हणून घेऊन टाकलं. त्यानंतर हे कारळ्याची चटणी आहे, ती घेतलेली आहे. नंतर गुळातल्या खोबऱ्याच्या वड्या आहेत. आणि हे लिंबाचं लोणचं आहे, खूप टेस्टी लोणचं आहे हे. तर अशी सगळी खरेदी आहे. थँक्स फॉर वॉचिंग आणि पुन्हा भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.